नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपण जर विदर्भातील प्रमुख 3 पिके पाहिली तर मित्रांनो त्या 3 पिकांमध्ये समावेश आहे तो म्हणजे तूर, सोयाबीन आणि कापूस पिकाचा। मित्रांनो, आता या वर्षात बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पेरण्या ह्या झालेल्या आहे आणि तूर, सोयाबीन आणि कापूस या पिकांमध्ये या वर्षी कोणत्या पिकांचं क्षेत्र हे जास्त राहणार आहे तर कुठल्या पिकाचं क्षेत्र हे घटण्याची शक्यता आहे आणि यासोबतच या क्षेत्रावरून याचा येणाऱ्या काळात या पिकांच्या बाजारभावावर काय परिणाम पडू शकतो याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आणि मित्रांनो, या 3 पिकांविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर आज प्रथमच आपल्या YouTube चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। बघा, आपण प्रथम बोलणार आहोत ते म्हणजे तूर पिकाविषयी। मागच्या वर्षी तूर पिकात मोठी वाढ ही राज्यामध्ये झालेली आहे। आपण जर 2023 ला तूर पिकाचं एकूण क्षेत्रफळ हे जर बघितलं तर मित्रांनो 2023 ला सुमारे 11,05,321 हेक्टरवर तूर पिकाची लागवड झाली होती आणि या वर्षात तुरीला चांगला दर पण हा मिळाला। यानंतर मागच्या वर्षी म्हणजे 2024 ला तूर पिकाच्या क्षेत्रफळात 2023 च्या तुलनेत सुमारे 1,00,000 हेक्टरची वाढ झाली। मागच्या वर्षीला तुरीच्या क्षेत्रात जे तुरीचं क्षेत्रफळ ते मित्रांनो पोहोचलं 12,11,941 हेक्टरवर, म्हणजे 2023 च्या तुलनेत 1,06,000 हेक्टरने याच्यामध्ये वाढ झाली। मित्रांनो, ही वाढ होण्याचं कारण होतं ते म्हणजे शेतकरी सोयाबीन आणि कपाशी या पिकांना त्रासले होते आणि त्यासोबतच तुरीला जो बाजारभाव हा 2022-23 ला मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा तूर पिकावर वाढला। आता जर मित्रांनो आपण 2016 ते 2021 ची जर आपण आकडेवारी पाहिली तर या 5 वर्षामध्ये तुरीचं जर सरासरी आपण क्षेत्र पाहिलं तर या 5 वर्षामध्ये तुरीचं क्षेत्र होतं ते म्हणजे 12,95,000 हेक्टर। एवढ्या क्षेत्रावर 2016 ते 2021 या काळात तुरीची पेरणी होत होती। तुरीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात मित्रांनो या 5 वर्षात आपल्याला पाहायला मिळालं, त्यामुळेच बाजारभाव आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे कमी बाजारभाव असल्यामुळे 2021, 22, 23 या काळात मोठ्या प्रमाणात तुरीचं क्षेत्र हे महाराष्ट्रात घटलं आणि त्यामुळे हे क्षेत्र घटल्यामुळे 2022-23 मध्ये तुरीला उच्चांकी 13,000 रुपयापर्यंत दर मिळाला। पण त्यानंतर पुन्हा आता 2024 ला तुरीचं क्षेत्र हे वाढलं, 12,00,000 हेक्टरवर पुन्हा पोहोचलं आणि त्यामुळेच आपल्याला या वर्षी मोठ्या प्रमाणात तुरीचे बाजारभाव पडतानाही दिसून आले। तुरीचे बाजारभाव मागच्या वर्षी म्हणजे 2024 पासून जर आपण मित्रांनो दिवाळीपासून जर आपण बघितले तर मोठ्या प्रमाणात तुरीचे बाजारभाव पडत आहेत आणि आता अगदी 6,000 6,500 रुपयांवर तुरीचे बाजारभाव आलेले आहेत। त्यामुळे आता मित्रांनो या वर्षी जो तूर उत्पादक शेतकरी आहे हा पुन्हा तूर पिकाकडे वळणार का, की तो शेतकरी यावर्षी तुरीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे इतर पिकांचा शोध घेणार का, हे मित्रांनो आता या वर्षी शोधाचं कारण आहे। आणि मित्रांनो काही दिवसातच याची ऑफिशियल आकडेवारी ही जाहीर होणारच आहे आणि त्यामध्ये आपल्याला कळणार आहे की या वर्षी जो तूर उत्पादक शेतकरी आहे हा तुरीवरच कंटिन्यू आहे का किंवा त्याने या वर्षी दुसऱ्या पिकाकडे तो शेतकरी वळला का। मित्रांनो, हे झालं तूर पिकाचं। आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे कापूस पीक। बघा, विदर्भातील मुख्य पीक म्हणून कापूस पिकाचा उल्लेख होत असतो
आणि एक नगदी पीक म्हणून कापूस पीक हे अत्यंत आपल्या विदर्भामध्ये काळ्या मातीमध्ये फेमस आहे। मित्रांनो, कापूस पिकाचं जर आपण पाहिलं तर कापूस पिकाचं सर्वाधिक उत्पादनामध्ये यवतमाळ जिल्हा असेल, वाशिम असेल, जळगाव असेल, बुलढाणा असेल, अकोला, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त कापसाचं उत्पादन हे घेतल्या जात असते। यामध्ये जो यवतमाळ जिल्हा आहे याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणूनही याची ओळख आहे, याची ख्याती आहे। पण मित्रांनो, आपण जर मागील काही वर्षांमध्ये बघितलं तर कापूस पिकांवर अनेक किडी असतील, त्यामध्ये मावळ, तुडतुडे यांच्या व्यवस्थापनेसाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस पिकावर सुमारे 5-6 फवारण्या ह्या घ्याव्या लागतात। यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान यामध्ये होत असते, खर्चामध्ये वाढ ही मोठ्या प्रमाणात होत असते। कापूस पिकाला एका हंगामात सुमारे 2 ते 3 वेळा खताची आवश्यकता भासते। त्यासोबतच जे तण व्यवस्थापन आहे यामध्येही मोठ्या प्रमाणात खर्च हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा होत असतो। त्यासोबतच मित्रांनो, वाई, खुरपण, डवरणी यामध्येही अतोनात खर्च कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा होत असतो। मित्रांनो, मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी 35 ते 40 हजार रुपयापर्यंत खर्च हा कापूस उत्पादनाला आलेला आहे। मात्र आपण जर उत्पादन बघितलं तर कापसाचं उत्पादन शेतकऱ्यांना एकरी 10 क्विंटल पर्यंत हे भारी गेलेलं आहे। सरासरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 7 क्विंटल, 8 क्विंटल, 6 क्विंटल असं उत्पादन आलेलं आहे। आणि त्यामध्येही जर बोंडअळी जर या कापूस पिकामध्ये आली तर शेतकऱ्यांचं सुमारे 70 ते 80% नुकसान यात होत असते। मित्रांनो, अकोला जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं बोंडअळी आल्यामुळे त्यांना 2 ते 3 क्विंटल पर्यंत उत्पादन घेणंही शक्य झालं नाही। त्यामुळे मित्रांनो, जर 35-40 हजार रुपये खर्च लावून कापसाचं उत्पादन जर 7 क्विंटल 8 क्विंटल होत असेल तर सध्या कापसाला 7,000 रुपये दर मिळत आहे। 8 क्विंटल जर एका एकरामध्ये उत्पादन झालं तर 7×8 = 56 आणि त्या शेतकऱ्याला खर्च आहे तो म्हणजे 40 हजार रुपये एकरी। त्या शेतकऱ्याला उरतात 15 ते 16 हजार रुपये। त्या शेतकऱ्यांचा जो यापुढचा जो संसार आहे त्यांना लागलेला खर्च आहे हा या 15 ते 16 हजार रुपयात कसं भागणार, ही एक विचाराची गोष्ट आहे। आणि हा तर झाला सरासरी उत्पादन। काही शेतकऱ्यांना बोंडअळी आले म्हणून 2 ते 3 क्विंटल उत्पादन होते, म्हणजे त्यांचा उत्पादन खर्च ही निघणे कठीण असते। मित्रांनो, ही झाली कापूस पिकाची व्यथा। यानंतर आता आपण पाहणार आहोत सोयाबीन पीक। बघा, महाराष्ट्रात सर्वाधिक लागवड केल्या जाणाऱ्या पिकांपैकी सोयाबीन पीक आहे। सुमारे 20 लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड होत असते। सोयाबीन पिकाची खरीप हंगामात आणि रब्बी हंगामात अशा दोन्ही हंगामात याची लागवड केली जात असते। मित्रांनो, आपण जर सोयाबीन पिकाचं जर आपण क्षेत्र बघितलं तर विदर्भात मोठ्या प्रमाणात याचं क्षेत्र आहे। यामध्ये वाशिम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सोयाबीनचं उत्पादन होताना आपल्याला दिसत असते। आपण मित्रांनो, मागील काही वर्षात जर आपण पाहिलं तर सोयाबीन पिकावर येलो मोझॅक असेल, चक्रीभुंगा असेल, त्यासोबतच मित्रांनो खोडकिडा असेल, असे अनेक रोग आणि व्हायरस येताना आपल्याला दिसलेला आहे। मित्रांनो, येलो मोझॅक व्हायरस हा आल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे 60% 70% नुकसान झाले। चक्रीभुंग्याने मित्रांनो मोठ्या प्रमाणात मागील काही वर्षात नुकसान झाले। खोडकिडीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे प्लॉट बसले। त्यासोबतच मित्रांनो अनेक अळ्या, अनेक किडी ह्या सोयाबीन पिकावर येत असतात। वातावरणातील बदल यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पण आपल्या सोयाबीन पिकावर 2-2, 3-3, 4-4 फवारण्या ह्या घ्याव्या लागतात। मोठ्या प्रमाणात जे हे रसायन आहेत, औषध आहेत, यांच्या किमती वाढल्या आहेत। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा पण जो एकरी उत्पादनावर होणारा खर्च आहे याच्यामध्ये मोठी वाढ ही मागील काही वर्षात झालेली आहे। मित्रांनो, मागच्या वर्षी जर आपण 1 एकर सोयाबीनचा जर आपण खर्च बघितला तर सुमारे
पेरणीपासून तर काढणीपर्यंत आणि मार्केटमध्ये विक्री करण्यास नेईपर्यंत आपण जर मित्रांनो त्यामध्ये प्रवास भाडेही ऍड केले तर 20 ते 25,000 रुपये खर्च हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लागलेला आहे। आणि उत्पादन जर बघितलं आपण तर 7 क्विंटल 8 क्विंटल 9 क्विंटल जर जास्त झालं तर 10 क्विंटल 11 क्विंटल अशा प्रकारे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन झालेलं आहे। आणि तुम्हाला माहित आहे की मागच्या वर्षी कितीही चांगलं सोयाबीन जर शेतकऱ्यांचं असलं तर त्याला 4,041 रुपयांच्या वर दर हा मिळाला नाही। आता जर एका शेतकऱ्याला जर 10 क्विंटल असं तर सर्व शेतकऱ्यांना झालेलं नाहीये, पण आपण धरू की 10 क्विंटल जरी सोयाबीनचं उत्पादन झालं आणि ते जर 4,000 रुपयांनी विकलं गेलं तर त्याला एकरी 40,000 रुपयाचं सोयाबीन मधून उत्पन्न झालं आणि त्याला खर्च आहे 25,000 रुपये म्हणजे त्या एका एकरामधून त्या शेतकऱ्याला उरले फक्त 15,000 रुपये। म्हणजे मित्रांनो अत्यंत नगण्य त्यामधून जे काही थोडस प्रॉफिट मिळत आहे सर्व शेतकऱ्यांना तर मिळतच नाही आहे, पण जे 1-2 शेतकरी आहेत की ज्यांना 10 क्विंटल पर्यंत उत्पादन झाला त्यांना फक्त 15,000 रुपये त्यामधून उरतात। पण असे बरेचसे शेतकरी आहेत की त्यांना एकरी 4 क्विंटल 5 क्विंटल उत्पादन ही भारी गेलेलं आहे किंवा त्यांना झालेलं नाहीये। म्हणून मित्रांनो त्या शेतकऱ्यांना त्यांचा जो उत्पादनावर होणारा खर्च आहे तो काढणंही कठीण गेलेला आहे। अशा समस्या मित्रांनो मागील काही वर्षात तूर पिकात, कापूस पिकात आणि सोयाबीन पिकात आलेल्या आहेत। मित्रांनो तूर पिकात आणि मित्रांनो कापूस पीक या दोघांच्या तुलनेने मित्रांनो जर आपण तूर पीक जर बघितलं आता शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तूर पीक हे थोडंसं परवडणारं पीक आहे, कारण तूर पिकाला जो उत्पादनावर होणारा खर्च आहे हा या 2 पिकाच्या तुलनेत कमी आहे, त्यासोबतच जास्त कष्ट नाही आहेत। त्यामुळे जरी तुरीचे बाजारभाव मागच्या वर्षी कमी झाले असले तरीही शेतकऱ्यांचा कल हा तूर पिकांकडे असलेला सध्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे। आणि त्यामध्ये तूर पीक पेरत असताना त्यामध्ये शेतकरी आंतरपीक म्हणून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करतात, कापूस पिकाची त्यामध्ये आंतर म्हणून मोठ्या प्रमाणात लागवड करतात, त्यामधून त्या आंतरपिकाचंही त्यांना उत्पादन मिळते। त्यामुळे सध्या जर या 3 पिकाच्या तुलनेत बघितलं तर शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे तूर पीक थोडंसं फायद्याचं पीक म्हणून शेतकरी सांगत आहेत। त्यामुळे मित्रांनो मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी पण तूर पिकाच्या क्षेत्रात जी आहे आपल्याला वाढ पाहायला मिळू शकते। वाढ जर मित्रांनो झालीही नाही तरी मागच्या वर्षी जे 12,11,000 हेक्टर होतं ते तेवढं क्षेत्र यावर्षी पण राहण्याची शक्यता आहे। मित्रांनो कुठंतरी सोयाबीन आणि कापूस पिकाचं क्षेत्र यावर्षी तूर पीक हे खाऊ शकतो आणि मित्रांनो याला आपण हे कारण सांगितले, हे कारणीभूत आहेत। आणि मित्रांनो जो ऑफिशियल डेटा आहे, जी ऑफिशियल माहिती आहे की यावर्षी कोणतं पीक किती क्षेत्रावर लागवड झालं येणाऱ्या काही दिवसात याची माहिती ही सरकारतर्फे येणारच आहे। जे बाजारभावाचं गणित आहे हे बाजारभावाचं गणित येणाऱ्या काळात या पिकांच्या क्षेत्रावर आणि त्यासोबतच कोणत्या पिकाचं किती उत्पादन हे होणार आहे याच्यावर अवलंबून राहणार आहे। आणि येणाऱ्या काळात याची माहिती पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत राहू, म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।